नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही दररोज फळे खात असाल तर ती खाण्यास सुरुवात करण्यापूर्वी हे सत्य नक्की समजून घ्या. प्रत्येक फळ प्रत्येक वयासाठी अमृतासारखं नसतं. एका विशिष्ट वयामध्ये काही सर्वात सामान्य आणि गोड फळे हळूवार विषाप्रमाणे काम करू शकतात. वृद्धापकाळात आजारपण दूर ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाणारी फळे प्रत्यक्षात शरीराला कमजोर करू शकतात. आज आपण अशा फळांमागील वैज्ञानिक सत्य जाणून घेणार आहोत जी वयाच्या 60 वर्षानंतर फायद्याऐवजी गंभीर नुकसान करू शकतात. लोकांना अनेकदा असं वाटतं की फळं खाल्ल्याने आरोग्य नेहमी सुधारतं आणि अशक्तपणा दूर होतो. तथापि सत्य खूप वेगळं आहे, कारण वयानुसार आपलं संपूर्ण शरीर बदलतं. पचनसंस्था आणि यकृत हे आपल्या तारुण्यात यंत्रासारखं काम करत होतं, ते वयाच्या 60 वर्षानंतर मंद आणि संवेदनशील बनतात. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या वयानुसार कठीण होऊ लागतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार न करता कोणतंही फळ खाण्यास सुरुवात करतो, तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांवरील दाब अचानक लक्षणीयरित्या वाढतो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण या गहन सत्याचा शोध घेणार आहोत. या वयामध्ये कोणती फळे वरदान आहेत आणि कोणती फळे तुम्ही टाळली पाहिजेत. सर्वात अगोदर आपण सकारात्मक दिशेने चर्चा करूया आणि अशा सर्वोत्तम फळांबद्दल बोलूया जी वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरासाठी सर्वात मोठी संरक्षक ठरू शकतात. या यादीतील पहिलं आणि सर्वात सहज उपलब्ध होणारं फळ म्हणजे पेरू. लोक अनेकदा पेरूला एक अगदी सामान्य फळ मानतात, पण वयाच्या 60 वर्षानंतर त्याचे छुपे औषधी गुणधर्म एखाद्या रामबाण उपायापेक्षा कमी नाहीत. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील पेशी वेगाने कमकुवत होऊ लागतात, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज असं म्हटलं जातं. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी इतक्या मोठ्या प्रमाणात असतं की ते शरीरामध्ये एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतं आणि हे नुकसान टाळण्यास मदत करतं. जेव्हा आपल्या शरीरातील ऊती आणि पेशी संरक्षित असतात तेव्हा वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. शिवाय पेरू आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन लक्षणीयरित्या वाढवतो. या पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीराची खरी सेना आहेत, ज्या वृद्धापकाळामध्ये कमकुवत झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला बळकट करतात, जेणेकरून हंगामी आजार आणि संसर्ग शरीरावर सहज हल्ला करू शकतील. आता आज प्रत्येक घरामध्ये असलेल्या एका मोठ्या भीतीबद्दल बोलूया, मधुमेह. लोकांना अनेकदा वाटतं की पेरू गोड असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. मात्र सत्य हे आहे की पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, जो 12 ते 24च्या दरम्यान असतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही पेरू खाता तेव्हा रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होत नाही. पेरूमधील भरपूर फायबर आपल्या पोटामध्ये जाळीसारखं काम करतं, ज्यामुळे अन्नातील कर्बोदकांचं शोषण लक्षणीयरित्या मंदावतं. जेव्हा कर्बोदके हळूहळू शोषली जातात तेव्हा रक्तातील साखरेची पातळी पूर्णपणे नियंत्रणात राहते. हे फायबर आणखी एक उल्लेखनीय कार्य करतं. वाढत्या वयानुसार धमन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा होतं, जे हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमुख कारण बनतं. पेरूमधील फायबर या खराब कोलेस्ट्रॉलला आतड्यांमध्ये बांधून ठेवतं आणि त्याला रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राखलं जातं. शिवाय वयाच्या 60 वर्षानंतर सर्वात सामान्य आणि त्रासदायक समस्या म्हणजे तीव्र बद्धकोष्ठता. पेरूमधील कठीण आणि विरघळणारे फायबर आतड्यांच्या भिंती स्वच्छ करतं आणि शौचाला मऊ करतं, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि सकाळी शौचास सहज होण्यास मदत होते. म्हणून जर तुमचं वय 50 किंवा 60पेक्षा जास्त असेल तर नाश्त्यानंतर पेरू खाण्याची सवय लावा. डाळिंब हे आणखी एक चमत्कारिक फळ आहे जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. लाल डाळिंबाचे दाणे केवळ रक्ताभिसरणच वाढवत नाही, तर त्यात अँथोसायनिन, टॅनिन आणि ॲलर्जेनिक ॲसिड हे 3 अत्यंत शक्तिशाली आणि उच्च दर्जाचे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. हे 3 घटक मिळून शरीरातील अंतर्गत दाह कमी करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे टाळतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या धमन्या म्हणजेच रक्तवाहिन्या कठीण होतात आणि त्यात कचरा जमा होतो. डाळिंबातील ॲलर्जेनिक ॲसिड या रक्तवाहिन्या स्वच्छ करतं. ते रक्तातील LDL कोलेस्ट्रॉल वेगाने कमी करतं आणि HDL कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. शिवाय डाळिंबामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. पोटॅशियम आपल्या शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करून रक्तदाब सामान्य ठेवतं. तथापि एक गोष्ट जी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते ती म्हणजे डाळिंबामध्ये फ्रुक्टोज एक नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ देखील असतो. जर तुम्हाला वृद्ध व्यक्तीने त्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केले तर त्याच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर किंचित परिणाम होऊ शकतो. लोकांना अनेकदा वाटतं की डाळिंबाचा रस पिणं सर्वात फायदेशीर आहे, परंतु सत्य खूप वेगळं आहे. जेव्हा तुम्ही डाळिंबाचा रस काढता तेव्हा त्यातील सर्व फायबर काढून टाकलं जातं आणि फक्त गोड पाणी शिल्लक राहतं. हे गोड पाणी शरीरामध्ये प्रवेश करतात साखरेची पातळी वाढवण्यास एक शक्तिशाली गतिवर्धक म्हणून काम करू शकतं. म्हणूनच
मी नेहमी सल्ला देते की मधुमेहींनी रस पिण्यापेक्षा डाळिंबाचे दाणे चावून खावेत. जेव्हा तुम्ही डाळिंबाचे दाणे खाता तेव्हा सेवन केल्यावरती बियांमधील फायबर फ्रुक्टोजचं शोषण लक्षणीयरित्या कमी करतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध होतो. शिवाय हे फायबर आतड्यातील फायदेशीर जीवाणूंना पोषण देतं, ज्यामुळे पचनसंस्था लक्षणीयरित्या मजबूत होते. वृद्धापकाळामध्ये आढळणारी आणखी एक गंभीर समस्या म्हणजे ॲनिमिया. डाळिंबामध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्यात व्हिटॅमिन सी सुद्धा असतं. वैज्ञानिक सत्य हे आहे की व्हिटॅमिन सी शिवाय शरीर लोहाचं पूर्णपणे शोषण करू शकत नाही. डाळिंबामध्ये हे दोन्ही एकत्र आढळतात, त्यामुळे शरीरामध्ये प्रवेश केल्यावर ते लोहाचं शोषण वाढवतं आणि नवीन रक्तनिर्मिती सुरक्षितपणे सुरू करतं. आता जगातील सर्वात प्रसिद्ध फळाबद्दल बोलूया, ते म्हणजे सफरचंद. तुम्ही कदाचित जुनी इंग्रजी म्हण ऐकली असेल की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज टळते. हे अगदी खरं आहे, विशेषतः आपल्या वृद्धांसाठी. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं एक विशेष विद्राव्य फायबर असतं. हे पेक्टिन आपल्या पोटासाठी आणि आतड्यांसाठी एक वरदान आहे. जेव्हा हे फायबर आपल्या आतड्यांमध्ये पोहोचतं तेव्हा ते प्रोबायोटिक्सच्या नावाच्या फायदेशीर जीवाणूंसाठी प्रीबायोटिक अन्न म्हणून काम करतं. ज्याप्रमाणे कोरडवाहू जमिनीला खत घातल्याने पिकाला चांगली वाढ मिळते, त्याचप्रमाणे सफरचंद खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. जेव्हा हे चांगले जीवाणू मजबूत होतात तेव्हा आपली संपूर्ण पचनसंस्था सुधारते. अन्नाचा प्रत्येक घास शरीराद्वारे शोषला जातो आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आपोआपच वाढते. मधुमेहाने ग्रस्त असलेले वृद्ध लोकही निर्भयपणे सफरचंद खाऊ शकतात, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 36 आहे, जो अत्यंत सुरक्षित मानला जातो. या यादीतील चौथं फळ म्हणजे नाशपती. नाशपतीचं संपूर्ण आणि गुणधर्म सफरचंदासारखेच आहेत, परंतु त्यात विद्राव्य आणि अविद्राव्य अशा दोन्ही प्रकारच्या फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. हे दुहेरी फायबर जुनाटबद्ध कोष्ठता दूर करण्याससुद्धा मदत करतं. ज्येष्ठ नागरिक जे अनेक वर्षांपासून अपचनाने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी दुपारी एक नाशपती खाणं हे अत्यंत आरामदायी ठरू शकतं. नाशपतीचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 30 आहे, ज्यामुळे साखर नियंत्रित करण्यासाठी ते एक उत्तम फळ मानलं जातं. तथापि 90% लोक एक मोठी चूक करतात. हे फायदे ऐकून ते न विचार करता कोणत्याही वेळी कोणत्याही प्रमाणामध्ये फळं खाऊ लागतात. तसं तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा राज्यातून पाहत आहात हे मला नक्की कळवा. कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून ही माहिती लोकांना कशी मदत करत आहे हे मला समजेल. तुमच्या आरोग्याबद्दल काही प्रश्न असल्यास ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आयुष्याच्या या टप्प्यावरती अशी कोणती 4 फळे आहेत जी खाण्यापूर्वी तुम्ही 100 वेळा विचार केला पाहिजे, किंवा त्याऐवजी ती तुमच्या ताटातून पूर्णपणे वगळली गेली पाहिजेत. या धोकादायक यादीतील पहिलं नाव कदाचित धक्कादायक असेल, आणि ते नाव आहे पिकलेला आंबा. आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखलं जातं आणि भारतामध्ये त्याला खूप महत्त्व दिलं जातं. तथापि पिकलेले आंबे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी एक मोठा धोका निर्माण करू शकतात. पिकलेल्या आंब्यामध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोज या नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. शिवाय त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप जास्त असतो. जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती, विशेषतः मधुमेही व्यक्ती आंबे खाते तेव्हा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. वैज्ञानिकदृष्ट्या जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपले स्वादुपिंड साखरेचा हा मोठा भार हाताळण्यासाठी पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही. याचा परिणाम म्हणजे साखरेची पातळी अचानक वाढते, जी मज्जातंतू आणि दृष्टीसाठी अत्यंत हानिकारक असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आंबे खाणं पूर्णपणे सोडून द्यावं. जर तुम्हाला आंबे खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अगदी कमी प्रमाणामध्ये ते खाऊ शकता. हे लक्षात ठेवा की तुम्ही एका वेळी 100 ग्रॅमपेक्षा जास्त आंब्याचा गर खाऊ नये. तसेच एक अत्यंत महत्त्वाचा घरगुती नियम लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही आंबे खाता तेव्हा नेहमी प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांसोबत त्याचं सेवन करा, जसं की भिजवलेले बदाम किंवा अक्रोड. यामुळे आंब्याचा गोडवा तुमच्या रक्तप्रवाहामध्ये हळूहळू विरघळतो आणि साखरेची पातळी अचानक वाढणं टळतं. शिवाय अनेक वृद्ध लोकांना आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पोटदुखी, अतिसार, पोटात पेटके येणं, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होतो. ज्यांना इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा आतड्यांची कमजोरी आहे त्यांनी पिकलेला आंबा पूर्णपणे टाळावा, कारण तो आतड्यांमध्ये सडू शकतो आणि दाहसुद्धा वाढवू शकतो. आंब्यासारखंच दुसरं फळ आहे ते म्हणजे सपोटा, जे अनेक ठिकाणी सपोटा म्हणून ओळखलं जातं. सपोटाला निसर्गाचं चॉकलेट किंवा मग नैसर्गिक कँडी असं म्हटलं जातं. तर ते वावगंच ठरत नाही. हे लहान फळ आकाराने लहान असतं, पण गोडव्याचा खराखुरा खजिना आहे. वयाच्या 60 वर्षानंतर जेव्हा शरीराची शारीरिक हालचाल कमी होते आणि कॅलरी जाळण्याची क्षमता कमी होते, तेव्हा सपोटासारखं खूप गोड फळ
खाणं हे आजारांना थेट आमंत्रण देण्यासारखं असतं. सपोटाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो आणि तो रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने असंतुलित करतो. जर तुम्हाला कधी सपोटा खावाच लागला तर तुम्ही तो महिन्यातून एकदा किंवा दोनदा चवीसाठी अर्धा सपोटा खाऊ शकता, पण त्याचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करू नका. तेव्हा याची सवय लावण्याची चूक कधीही करू नका. या व्हिडिओमधील तिसरं फळ जे आहे ते म्हणजे लिची, जे उन्हाळ्यामध्ये मोठ्या आवडीने खाल्लं जातं. लिचीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फ्रुक्टोज एक नैसर्गिक साखर असते आणि पुढे जे काही तुम्ही शिकाल ते तुम्हाला आश्चर्यचकित करणारच आहे. लोकांना अनेकदा वाटतं की लिची फक्त साखरेची पातळी वाढवतं, तथापि वैज्ञानिक सत्य याच्या अगदी उलट आहे. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने सकाळी रिकाम्या पोटी खूप जास्त लिची खाल्ल्या तर त्यांना हायपोग्लायसेमियाचा त्रास होऊ शकतो. ही स्थिती अशी आहे ज्यात साखरेची पातळी अचानक धोकादायकपणे कमी होते. खरं तर कच्च्या किंवा अपक्व लिचीमध्ये हायपोग्लायसिन ए आणि मिथिलीन सायक्लोप्रोपियल ग्लायसिन हे 2 अत्यंत धोकादायक विषारी द्रव्ये असतात. ही विषारी द्रव्ये शरीरामध्ये प्रवेश करतात आणि यकृतातील ग्लुकोज निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे थांबवत असतात. जेव्हा वृद्ध लोक रिकाम्या पोटी लिची खातात तेव्हा रात्रभर उपाशी राहिल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी आधीच कमी झालेली असते आणि ही विषारी द्रव्ये उरलेली साखर देखील संपवू शकतात, ज्यामुळे व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतं. त्यांना झटके येऊ शकतात, जे प्राणघातक देखील ठरू शकतं. पूर्ण पिकलेल्या लाल लिचीमध्ये हे विषारी घटक नगण्य असले तरी रिकाम्या पोटी लिची खाण्याची चूक कधीही करू नये. शिवाय या वयातील अनेक लोक रक्तपातळ करणारी किंवा हृदयाची औषधे घेत असतात. लिचीमध्ये घटक या औषधांच्या परिणामकारकतेत अडथळा आणू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लिची खाणं टाळा. या यादीतील शेवटचं पण महत्त्वाचं फळ आहे ते म्हणजे टरबूज. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आणि निर्जलीकरण भरून काढण्यासाठी टरबूज हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की टरबूजाचा ग्लायसेमिक इंडेक्स 76 इतका जास्त असतो. टरबूज केवळ पाणी असल्यासारखं वाटत असलं तरीसुद्धा त्याचा गोड रस रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतो, ज्यामुळे साखरेची पातळी अनियंत्रित होते. शिवाय 60 वर्षांनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या आणि मधुमेहामुळे वारंवार लघवी होणं ही एक सामान्य समस्या आहे. टरबूजमध्ये 90% जास्त पाणी असल्यामुळे त्याचं सेवन केल्याने मूत्रपिंडावरील ताण लक्षणीयरित्या वाढतो आणि वारंवार लघवी होणं इतकं गंभीर होऊ शकतं की वृद्धांच्या झोपेमध्ये पूर्णपणे व्यत्यय आणू शकतो. दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे विशेष महत्त्वाचं आहे. मूत्रपिंडाच्या रुग्णांची शरीरातून बाहेर पाणी टाकण्याची क्षमता कमी झालेली असते. शिवाय टरबूजामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. आजारी मूत्रपिंडे ही अतिरिक्त पोटॅशियम काढून टाकू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढते आणि त्याचा थेट परिणाम हृदयावरती होऊ शकतो. म्हणून मूत्रपिंडाच्या रुग्णांनी आणि रात्री वारंवार लघवीला जाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी टरबूज पूर्णपणे टाळावं. 60चं वय हा आयुष्यातील असा टप्पा आहे जेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल सर्वाधिक सतर्क राहण्याची गरज असते. आपलं शरीर एका जुन्या वाहनासारखं होतं, ज्याचा प्रत्येक भागाला काळजीपूर्वक देखभाल आणि योग्य इंधनाची आवश्यकता असते. चुकीचं फळ निवडल्यास हे इंधन वाया जाऊ शकतंच. यामुळे शरीराच्या इतर भागांतील समस्या सुधारण्याऐवजी हळूहळू अधिक गंभीर होऊ शकतात. तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सकाळचा फेरफटका मारल्यानंतर नाश्ता करताना पेरू, सफरचंद किंवा नाशपती यांसारख्या सुरक्षित फळांचा समावेश करा. संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी तुम्ही मखाने किंवा मग उकडलेले चणे घेऊ शकता. तथापि संध्याकाळनंतर कोणतंही फळ खाणं टाळा, कारण रात्री फळे खाल्ल्याने शरीरातील कफ दोष वाढतो आणि पचनक्रिया आणखी मंदावते. लक्षात ठेवा, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान हे दोन्ही यावर सहमत आहेत की योग्य वेळी खाल्लेला योग्य आहार हेच खरं औषध आहे. तुमचे दात आणि हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराला पुरेसं फायबर पुरवण्यासाठी नेहमी ताजी फळे खा आणि ती व्यवस्थित चावून खा. बाजारात मिळणारे पॅक केलेले ज्यूस किंवा कापलेली फळे नेहमी टाळा, कारण त्यात जीवाणू असण्याची दाट शक्यता असते, जे कमकुवत रोगप्रतिकारशक्तीवरती वेगाने हल्ला करू शकतात. शेवटी एवढंच सांगू शकते की तुमचं आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. जीवनशैलीमध्ये हे छोटे बदल करून तुम्ही दीर्घ, निरोगी आणि उत्साही आयुष्य जगू शकता. मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेलच. जर तुम्हाला या माहितीचा थोडा जरी उपयोग झाला असेल तरीसुद्धा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही हे सत्य कळू शकेल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.